पश्चिम बंगालमधील एका शाळेने मुलाने सांगितलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, ज्यामुळे या मुलाचा शाळेतच मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापकाला अटक केलेली आहे। असं काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। पश्चिम बंगाल कयोटा येथील कोशीग्राम युनियन हायस्कूलचे मुख्याध्यापक पूर्णेंद्रू यांना गुरुवारी कटवा पोलिसांनी अटक केलेली आहे। इंद्रजित माळी या इयत्ता 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मंगळवारी सर्पदंशाने मृत्यू झाला। शाळेने कशा प्रकारे दुर्लक्ष केलेलं आहे पहा। मयत विद्यार्थी इंद्रजित याचे घर कोशीग्राम बांदपारा येथे आहे। मंगळवारी शाळेत जात असताना त्याला साप चावला। हा प्रकार विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांना सांगितला। मुख्याध्यापकांनी शाळेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला त्याच्यावर उपचार करण्यास सांगितले। चतुर्थ श्रेणीतील एका कर्मचाऱ्याने विद्यार्थ्याच्या पायाच्या जखमेवर थेट डेटॉल लावलं आणि त्याला सोडून दिलं। सर्पदंश झाल्यानंतरही विद्यार्थ्याला सुट्टी देण्यात आली नाही आणि वर्गात जाण्यास भाग पाडले गेले, असा आरोप करण्यात आलेला आहे। दुपारी घरी परतल्यानंतर विद्यार्थी अधिकच सुस्थ झाला। काही वेळाने त्याला उलट्या होऊ लागल्या। दुपारी 4च्या सुमारास त्याची प्रकृती गंभीर झाल्यावर कुटुंबियांनी मुलाला जवळपासच्या रुग्णालयात दाखल केलं। तिथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले। या घटनेबाबत पालकांनी गुरुवारी शाळेत जोरदार निदर्शने केली। शाळेच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, असा आरोप पालकांनी केलेला आहे। यानंतर मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली। शाळेत सर्पदंशाने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्याध्यापकाच्या अटकेला अन्य शिक्षकांनी विरोध दर्शवला होता।